गोंदिया जिले के मोरगांव अर्जुनी तालुका के नवेगांव बांध के काली माटी क्षेत्र में पेड़ों की कटाई का मामला सामने आया है। जिस जमीन पर पेड़ काटे गए वह एक किसान की है और नवेगांव नागजीरा टाइगर रिजर्व के भीतर जंगल में स्थित है। अब पेड़ों की कटाई को लेकर वन विभाग पर सवाल उठने लगे हैं। हालांकि नवेगांव बांध के सामाजिक कार्यकर्ता विजय डोहे ने इस संबंध में जांच और कार्रवाई की मांग की है। साथ ही सवाल उठाया है कि वन विभाग ने पेड़ों को काटने की अनुमति कैसे दी। वहीं इस बारे में पूछे जाने पर वन रेंज अधिकारी सदाशिव अवगान ने बताया कि जमीन किसान की है और उसने उचित अनुमति लेकर ही पेड़ों को काटा है। ऐसे में सवाल उठ रहा है कि वन विभाग ने नवेगांव नागजीरा टाइगर रिजर्व के वन क्षेत्र में इन पेड़ों की कटाई की अनुमति कैसे दी। अब यह देखना महत्वपूर्ण होगा कि इस मामले पर क्या कार्रवाई की जाती है। आपण जे कवठा बेटातील जो गट क्रमांक 13 कालीमाटी परिसरामध्ये जे वृक्षांची तोड झाली आहे, तर तो परिसर पूर्वीपासूनच वनसदृश वन्य प्राण्यांचा वावर असलेला परिसर आहे। याच्यापूर्वी 9 ते 10 वर्षाच्या आधी बऱ्याचशा तिथं खसऱ्या करण्याच्या बाबतीत अर्ज केलेले होते, पण तत्कालीन जे काही वन अधिकारी होते त्याच्यामध्ये वन्य प्राण्यांचा वावर आणि वनसदृश्य असल्याकारणाने त्या परवानग्या नाकारण्यात आलेल्या होत्या। परंतु आताचे जे वन परिक्षेत्राधिकारी अवगान साहेब आहेत, यांनी कुठेतरी त्या मागील अधिकाऱ्यांचा नाकारण्यात आलेला होता जो विचार न करता हेतुपुरस्पर त्यांना वृक्षतोडीचा आदेश दिला आणि तिथे जवळपास 800 ते 900 झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे। मी एक तक्रार दिलेली होती की तो वनसदृश्य असतानासुद्धा का वृक्षतोड का करण्यात आली, त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा संबंधाने वन प्रकाश निष्कासन अधिकारी नवेगाव वानला तक्रार दिलेली होती। तक्रारीमध्ये काही तथ्य नाही आहे, अवैध तोड काही झालेली नाही आहे। त्यांचे जे आहे त्या कास्तकाराचे आपला यावलकरजी, त्यांचं अमृत रामचंद्र यावलकर हे जे आहे त्यांचं स्वतःची शेती आहे आणि त्याची वडिलोपार्जित शेती आहे। त्यांच्या नावावर P1 आहे, त्यांच्या नावावर जुने बरेचसे सर्व काही रेकॉर्ड त्यांच्याच नावानं आहे। बंदोबस्ताचे रेकॉर्ड त्यांच्याच नावाने आहे। जे पंजी आहे, अधिकार अभिलेख पंजी, ते सुद्धा त्यांच्याच नावाची आहे। शेती वर्ग 1ची आहे, सातबाऱ्यावर झाडं चढलेले आहे आणि त्यांना शेती करायची आहे आणि त्यांना ते झाडायची अडथळा होत होता म्हणून त्यांनी रीतसर अर्ज देऊन जे काही आहे डॉक्युमेंट सर्व जोडून त्यांनी आमच्याकडे अर्ज केला आणि त्यांचे पेपर्स पाहून त्यांचे पेपर सगळे योग्य वाटले, योग्य आहेच ते, आणि आम्ही त्यांना परमिशन दिली। शेती वर्ग 1 त्यांची आता जे आहे 2024 मध्ये झालेली आहे। 21 फेब्रुवारी 2024 मध्ये।